जीवन जगत असताना प्रत्येकाला जाणे, तुम्ही असू द्या मी असू द्या, प्रत्येकाला जाणे. गेल्यानंतर बऱ्याच लोकांचा भ्रम असा होतो, महाराज माणूस एकदा मेला की बोला 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 मेला की पुन्हा काही त्याचं पाठीमागे शिल्लक राहत, ही असा आपला भ्रम आहे. पण सांगू, ज्याला प्रपंचामध्ये ज्याला संसारामध्ये सुख समाधान शांती हवी असेल त्यानं आपल्या पितरांचं वर्ष श्राद्ध पितर घातलेच पाहिजेत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विढाला विढाला का करायचं वर्ष श्राद्ध, का करायचं 10वा, का करायचा 13वा? शास्त्र महाराज याच्यासाठी. माणूस गेल्यानंतर, माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याचे त्या ठिकाणी त्याच्यावरती तसा विचार केला तर 16 संस्कार होतात. त्याच्यातले गेल्यानंतर माणसाचे महत्वाचे 3 विधी असतात. पहिला विधी आहे 10वा, दुसरा विधी आहे 13वा आणि तिसरा विधी आहे आजचं म्हणजे वर्ष श्राद्ध. विढाल विढाल करावंच का महाराज वर्ष श्राद्ध? तर वर्ष श्राद्ध हे केलंच पाहिजे. सांगू तुम्हाला, आपल्याला आपलं घरामध्ये समाधान सुख शांती हवी असेल तर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. 3 दैवत आपल्यावरती सतत प्रसन्न असावी लागतात. त्याच्यातलं पहिलं दैवत आहे ग्रामदैवत, दुसरं दैवत आहे कुलदैवत आणि तिसरं दैवत आहे पितृदैवत. विठ्ठल विठ्ठल आपल्यावरती जर आपल्या त्या ठिकाणी सदैव समाधान सुख शांती हवी असेल तर पहिलं दैवत सांगितलं ग्रामदैवत. आता तुमचं आमचं सगळ्याचं ग्रामदैवत कोणतं? खंडोबा. अजून ग्रामदैवत कोणतं? आपलं ग्रामदैवत सगळ्याचं हनुमंतर आहे. प्रत्येकाचं ग्रामदैवत हनुमंतर आहे आणि प्रत्येकानं दररोज हनुमंतरायाचं दर्शन घेतलंच पाहिजे. सकाळी स्नान झाल्याबरोबर आपल्याला पहिल्यांदा दर्शन घ्यावं ते हनुमंतरायाचं. महाराज आम्हाला काम आहे, आम्ही व्यापी माणसं आहेत, आम्हाला सवड होत नाही रोज जायला. नका जाऊ रोज, कमीत कमी 8 दिवसाला तरी एकदा शनिवारी तरी हनुमंतरायाचं दर्शन घ्यावं. नाही महाराज 8 दिवसालाही जाणं होत तर नका जाऊ, पण कमीत कमी 15 दिवसातून एकदा, अमावस्या आणि पौर्णिमा. नाही तुम्हाला 15 दिवसाला जाणं झालं, कमीत कमी वर्षातून एकदा तरी. कधी? पोळ्याला नारळ फोडून, नाहीतर हनुमान जयंतीला तरी, आहे का नाही? कमीत कमी एकदा तरी आपण त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि असं जर केलं तर आपल्यावरती ग्रामदैवत प्रसन्न राहत असतं. एवढंच नाही तर गावावर जर एखादं संकट येणार असेल तर त्या ठिकाणी ते दैवत आपल्या गावावर संकट येऊ देत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला पहिलं दैवत सांगितलं ग्रामदैवत, दुसरं दैवत सांगितलं कुलदैवत. महाराज वर्षातून एकदा तरी आपण कुलदैवताला सहकुटुंब सहपरिवार गेलंच पाहिजे. कुणाचा खंडोबा असेल, कुणाचा त्या ठिकाणी अनेक हे असेल, आपला भैरवनाथ असेल, कुणाचा कुठला असेल, बाळ्याचा खंडोबा असेल, कुणाचा जेजुराचा खंडोबा असेल, आमचा वारकऱ्यांचा पांडुरंग आहे. आणि म्हणून आम्ही वर्षातून एकदा 22 दिवस निवांत देवासाठी काढतो महाराज, आहे की नाही? म्हणून या ठिकाणी महाराज सांगतायत की आपण वर्षातून एकदा त्या ठिकाणी कुलदैवताला गेलंच पाहिजे, तर आपल्यावरती आपले पितर संतुष्ट राहतात. तिसरं दैवत सांगितलं पितृदैवत. पितृदैवत हे आपण त्या ठिकाणी पितर घातलेच पाहिजेत. वर्षातून 2दा वेळ आहे आपल्याला. कधी कधी दिवाळी आणि दसरा तरी होच म्हणते, कधी कधी अक्षय तृतीया आणि पितृ पंधरवाडा. आलं का लक्षात? या 2 वेळेस आपण पित्र घातलीच पाहिजे. आणि मग एकदा आपण त्यांच्या नावानं जर पित्र घातली तर महाराज पितृदैवत आपल्यावरती संतुष्ट होत आहे आणि मग आशीर्वाद देत आहे. कुणाला? कीर्तन ज्याचं ठेवलंय त्याला नाही, आशीर्वाद कुणाला देत आहे? कुणाचं कल्याण इच्छित आहे तर त्या कल्याण इच्छिती त्यांचे सदा. पित्र आपल्यावरती संतुष्ट राहतात आणि पितृ
पित्र आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून केलं पाहिजे वर्षश्राद्ध. ऐका त्याच्या पुढं या ठिकाणी शास्त्राचा विचार केला, आपल्या असणाऱ्या भारतीय संस्कृतीचा विचार केला तर 3 विधी सांगितले. पहिला विधी सांगितला 10वा, दुसरा 13वा आणि तिसरं वर्षश्राद्ध. का केला पाहिजे 10वा, का करायचा 13वा, का करायचं वर्षश्राद्ध? 10वा हा केलाच पाहिजे का? त्याचं एकच कारण आहे महाराज, 10वा हा विधी आहे आणि 13वा हे शास्त्र आहे. ऐका, 10वा विधी आहे आणि 13वा शास्त्र आहे. शास्त्र सगळ्यासाठी एकच असतं आणि विधी मात्र बदलला तरी चालतो. आता आपल्या घरातली व्यक्ती गेल्यानंतर बरोबर 10व्या दिवशी आपण 10वा करतो, पण त्याच असणाऱ्या भावकीतली जर 5 दिवसांनी दुसरी व्यक्ती गेली तर दोघांचा 10वा एका दिवशी करता येतो. 10व्याला पर्याय आहेत, 3ऱ्या 5व्या 7व्या आणि 10व्या असे 4 पर्याय आहेत. 10व्या दिवशी, 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी आणि 7व्या दिवशी 10वा करता येतो, पण 13वा हे शास्त्र आहे. आता शास्त्र सगळ्यांसाठी एक आहे, शास्त्र कधी बदलता येत नाही. शास्त्र का बदलता येत नाही? शास्त्र सगळ्यासाठी एक आहे. आता मी बसलेल्या लोकांना विचारलं 10 किती, कॅल्क्युलेटर देऊ? 10 20. आता मी इथून गेलो आपल्या शिक्रापूर चौकात, तिथे जाऊन विचारलं का हो 10 किती? ते लोक किती म्हणणार? 20च म्हणणार. मी म्हणतो बा पुणे विद्येचं माहेरघर आहे, तुम्ही पुणे जिल्ह्यातच आहे, पण पुण्यामध्ये गेलो, एक भारतीय विद्यापीठ आहे, अनेक विद्यापीठ आहेत आणि तिथे जरा शहाणी लोक आहेत, सगळे हुशार लोक आहेत. मग तिथे जाऊन विचारलं बाबा 10 किती? तिथले लोक किती म्हणणार? 20च म्हणणार. जसं 10 आणि 10चं उत्तर 20 एकच येतं, तसं शास्त्र हे सगळ्यांसाठी एक आहे. शास्त्र हे कुणासाठी बदलता येत नाही, म्हणून 10वा हा बदलता येतो पण 13वा बदलता येत नाही, कारण 13वा शास्त्र आहे. आता ऐका, 13वा हा 12व्या दिवशी चालत नाही आणि 13वा हा 14व्या दिवशी चालत नाही. 13वा 14व्या दिवशी करतात, पण त्यांचा करतात ज्यांचं शुभमंगल सावधान झालं नाही त्यांचा 14व्या दिवशी 14वा केला जातो. जे ब्रह्मचर्य जीवन जगतात, जे संन्यासी जीवन जगतात, त्यांचा हा 14वा केला तरी चालतो. ऐका, आता 13वा या जीवाचा 10वा झाला, 10वा झाल्यानंतर पुन्हा 13वा केला आणि 13वा झाल्यानंतर जीवाचा प्रवास सुरू होतो. प्रवास सुरू झाल्यानंतर तिथून पुढे जीवाचा प्रवास चालू झाल्यानंतर एक विचार जर केला आपण, असणारा जीव चालत राहतो, चालता 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 त्याला रस्त्यामध्ये वैतरणी नदी लागते. त्या वैतरणी नदीच्या तीरावर पोचायला जीवाला 48 दिवस लागतात. किती? 48 दिवस आणि पहिले 13 किती झाले? 48 आणि 13 61 दिवस लागतात जीवाला वैतरणी नदीच्या तीरावर पोचायला. आता वैतरणी नदीच्या तीरावर पोहोचल्यानंतर ती नदी पार करून जीवाला जायचंय, पण जात असताना त्याच्यामध्ये पाणी वाहत नाही. वैतरणी नदी पार करून जात असताना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये रक्त, पो, मांस असं दुर्गंधीयुक्त त्या ठिकाणी वाहत असतंय, त्याच्यात असं पाणी वाहत नाही. त्याच्यातून जीवाला कठीण असा दुस्तर प्रवास करायचा आहे, पण तिथे एक पर्याय ठेवला जीवाला. कुठला पर्याय ठेवला? तिथे एक कामधेनू नावाची गाय वैतरणी नदीच्या तीरावर. आता ती कामधेनू गायीच्या साह्यानं जीवाला नदी पार करता येते, पण त्या जीवाला सहकार्य करते ती गाय, ज्या जीवानं जिवंतपणी गाय दान केलेली आहे, त्याच असणाऱ्या जीवाला गाय पलीकडच्या तीराला नेऊन पोहोचवते. म्हणून आजही आपल्याकडे प्रथा आहे, 10व्याला गायदान दिली जाते. जर आपण जिवंतपणी गायदान केले असेल, गोदान केलं असेल, तर आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी वैतरणी नदी पार करायला अडचण येत नाही. तुम्ही म्हणाल हे कसं काय सांगतो? मी जाऊन आलोय 2 महिन्याखाली म्हणून तुम्हाला सांगायला. लक्षात आलं? आता वैतरणी नदी पार करत असताना, वैतरणी नदी पार करून जायला ह्या जीवाला कमीत कमी 39 दिवस लागतात. किती? 39 आणि पहिले 61. किती झाले? 100 दिवसाचा प्रवास करून हा जीव आपलं पापा पुण्याचा लेखाजोखा, आपली असणारी कर्माची फाईल घेऊन असणाऱ्या चित्रगुप्ताच्या मार्फत आपली फाईल देवाकडे सुपूर्द केली जाते. आता ती फाईल देवाकडे गेल्यानंतर त्याच्यावर अभ्यास करतो देव. किती दिवस? 265 दिवस. किती? 265 दिवस देव त्याच्यावर अभ्यास करतो.
पापात्मक कर्म, पुण्यात्मक कर्म, आपल्या हातून झालेला परोपकार किंवा त्या जीवानं त्याच्या जिवंतपणी केलेला उपकार आणि त्यांच्यानंतर त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांच्या नावानं केलेलं दान असेल, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, अनेक प्रकारचे दान असेल, हे दान सर्व एकत्र करून त्याच्यावरती आज त्याचा निकाल दिला जातो की नेमकी शिवसेना कुणाची. कालच विषय झाला शिवसेना कुणाची, त्याला आता पुढची अनेक तारीख दिली. म्हणजे दिवस ठरवला जातो. 265 दिवस लागतात आणि त्याच्यानंतर 100 दिवस आणि 265 किती झाले, 365 आणि 365 दिवसांनी असणाऱ्या जीवाचा निकाल लागतो. म्हणून करावं लागतं ते वर्षश्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. आता वर्षश्राद्ध असेल, पुण्यस्मरण असेल, हे तर कोणाचंच राहत नाही, सगळ्याच होतंय. तुमचं एक दिवस होणार आहे आणि माझं सुद्धा एक दिवस होणार आहे, प्रत्येकाचंही होणार आहे. त्याचं एकच कारण आहे, हा असणारा मृत्यू लोक आहे. इथं राजा असू द्या, इथं प्रधान असू द्या, इथं असणारा भारताचा पंतप्रधान असू द्या, नाहीतर कुणी असू द्या, पण जो जन्माला आला तो एक दिवस जाणार आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं एक दिवस होणार आहे. आणि म्हणून इथे नाही आले अवतार, 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 इथे नाही आले अवतार. तेरे पामराची वरती, तेरे पामराची वरती, पामराची वरती, तेरे पामराची वरती, तेरे पामराची वरती, तेरे पामराची वरती, इथे नाही आले अवतार, 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 एरते पामर जीव किती. इथं जो जन्माला आला तो एक दिवस जाणार आहे. याच्यापेक्षा माऊली गोड सांगतात, जे दिसतंय ते एक दिवस संपणार आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेगा. हा एक दिवस दिसतंय ते एक दिवस संपणार आहे. म्हणून इथं आल्यानंतर नेमकं करायचं काय, सगळ्यात मोठा प्रश्न एक पडतो. आपण जन्माला आलो, आल्यानंतर आपलं काहीच ठरलेलं नसतं महाराज. जन्माला आल्यानंतर आपलं काहीच ठरलेलं नाही. जन्माला आला आणि आला तसा गेला बस. पण इथं येऊन करायचंय काय, हे ज्याचं ठरलं त्याचं महाराज जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. कधीतरी रेल्वे यायची, कधीतरी रेल्वे यायची, कधीतरी एखादा कप चहा विकायचा, येणाऱ्या पैशावर आपला उदरनिर्वाह भागवायचा. पण अशा माणसानं ठरवलं एक ना एक दिवस या देशाचा पंतप्रधान व्हायचा आहे. झाला ना पंतप्रधान महाराज. 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 15 वर्ष झाला, आजही पंतप्रधान. लक्षात आलं का? ठरलं पाहिजे, ठरलं पाहिजे. दिशा जीवनाची ठरली पाहिजे. आणि एकदा का ठरलं, मुक्काम फिक्स झाला, मग आपल्याला रस्ता काढता येतो. नाहीतर मी आता गावाकडून निघाल्यानंतर कुठं जायचं आहे, नेमकं मला तळेगावला जायचं आहे. माझं हे जाणं निश्चित केलंय, मी माझं ठिकाण निश्चित केलंय, म्हणून तळेगावात पोहोचलोय. लक्षात आलं का? ठिकाण निश्चित झालं पाहिजे. काहीला महाराज काहीच कळत नाही.
काय कायला काही कळत नाही म्हणे, काहीच कळत नाही, काही कळत नाही हेही काय कायला कळत नाही. लक्षात आलं? हा, काय कायला काहीच कळत नाही हे सुद्धा कळत नाही. पण सांगू तुम्हाला मी, कळलं पाहिजे, कळलं पाहिजे. कळून घ्यायचं असेल तर सद्गुरू वाचूनी सापडेना सोय. धरावे ते पाय आधी आधी, आपल्या सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. बस त्याच्यासाठी आपला त्याच्यावर विश्वास असणं महत्वाचं आहे. आणि ठरलं तर आपण मुक्कामापर्यंत पोहोचणार आहे. ऐका, याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार जर पहिला विचार केला तर पामर आहे, दुसरा विषयी आहे, तिसरा जिज्ञासू आहे आणि चौथा मुक्त आहे. विठाला 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 विठाला. पहिला सांगितलं या ठिकाणी पामर. पामर म्हणजे कोण? पामर म्हणजे दगड बुद्धीचा, त्याचं काहीच ठरलेलं नाही. ऐका, पामर कुणाला म्हणायचं? ज्याचं काहीच ठरलेलं नाही. असा एक व्यक्ती होता, असा एक व्यक्ती होता, तो रोज खायचा आणि झोपायचा. काय करायचा? खायचा आणि झोपायचा, दुसरं काहीच करत नव्हतं. एके दिवशी आईने सांगितलं, महादेव अरे काय नुसतं खातो आणि झोपतो, खातो आणि झोपतो. तो म्हणला काय करू मग? काय करू म्हणजे काहीतरी काम कर. पण आई बापाचं पोर असं ऐकत नाहीत ना. आज कलियुग आहे महाराजी, कलियुगामध्ये ऐकत नाहीत. तुला लय कळतं म्हणला, माझं बरोबर आहे, मी खातोय झोपतोय, माझा आराम चालू आहे, काय गरज आहे काय करायची? ऐकतच नाही. शेवटी त्याचा दोस्त शाळेतला लंगुटियार त्या दोस्ताला बोलून घेतलं, बाळासाहेब घरी या जरा. एके दिवशी आईनं सांगितलं. घरी आले बाळासाहेब आणि बाळासाहेबाला सांगितलं, हा महादू तुझा मित्र नुसता खातो झोपतो, खातो झोपतो, काही कामधंदा करीना. पोरगी शाळा शिकती, इंजिनिअरिंग करते, पोरग 12वीला आहे. त्याची बायको जाती खुरपण करायला कोणाच्या तरी लोकांच्यात. आणि काय व्हायचं एकटीच्या पैशावर? आम्हालाही काही काम होत नाही, आता आम्ही म्हातारा म्हातारी तुमच्यावर बसून आहेत. आणि खुशाल म्हणले, हा करता माणूस घरातला खातो आणि झोपतो. बाळासाहेबांनी सांगितलं, महादेव असं करून चालणार नाही तुला, मग काहीतरी कर. तो म्हणला, काय करू? या जगात करण्यासारखं आहेच तरी काय? अरे काय म्हणजे? शेती कर. तो म्हणला, शेती? शेती तर म्हणला तुम्हीही करताय आणि तुम्ही करताय, काय मिळतं म्हणला शेतीमध्ये? शेती अशी आहे महाराज, शेती अशी आहे, खर्च निश्चित आहे, खर्च निश्चित आहे पण उत्पन्न अनिश्चित आहे. खर्च करायचा आपल्या हातात आहे पण उत्पन्न मात्र काढायचं आपल्या हातामध्ये नाही. आणि मग म्हणले, काय शेती करा, शेती करा. शेती करून तरी कुठं काय परवडतं? बरं जाऊ दे म्हणले, शेती नका करू, काहीतरी धंदा करा. काय करायचा म्हणले? धंदा करायचा म्हणलं तर भांडवल लागतंय. भांडवल का आपल्याकडे तर काहीच नाही. काय नाही म्हणले, बँकेकडून लोन घ्या 50-50 हजार. बरं घेतलं म्हणले लोन. काय करायचं? काहीतरी धंदा करा. केला म्हणले धंदा. पुढं काय करायचं? काय नाही म्हणले, तो धंदा 1 वर्षभर जर तुमचा चालला, 50 हजाराचे तुमच्याकडे 1 लाख रुपये होतील. झाले म्हणला 1 लाख रुपये. पुढं काय करायचं? तो म्हणला 1 वर्षाने तेच 1 लाख रुपये पुन्हा धंद्यामध्ये गुंतवा. तुमचा धंदा डबल सुरू होईल, मोठा धंदा चालू होईल. आणि मग तोच धंदा तुमचा एकदा मार्केट त्या धंद्याला आलं, बस म्हणले पुन्हा 2 वर्षामध्ये म्हणले तुम्ही करोडपती व्हाल, करोडपती. तो म्हणला, होय झालो म्हणला करोडपती. पुढं काय करायचं? आणि मग त्यानं सांगितलं, तुम्ही कोट्यावधी रुपये कमवल्यानंतर मस्त म्हणला 15-20 लाख रुपयाची गाडी घ्यायची, 5-50 लाखाचा बंगला बांधायचा. आणि मग म्हणला निवांत, काहीच करायची गरज नाही, निवांत एसीच्या रूममध्ये बसून राहायचं, झोपून राहायचं, पुन्हा तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तो म्हणला, इतके खाटाटोप करीस तोर म्हणला आता तेच चालू आहे ना माझं. लक्षात आलं? ज्याचं जीवनामध्ये काहीच ठरलेलं नाही, त्याचं महाराज जाणं, त्याचं ध्येय निश्चित नाही, तो ठरलेल्या मुक्कामापर्यंत पोहोचूच शकत नाही. म्हणून पामराचं काहीच ठरलेलं नाही, विषयीचं चुकीचं ठरलेलं आहे, विषयीचं चुकीचं ठरलेलं आहे. जे नाही करायला पाहिजे तो केल्याशिवाय राहत नाही, त्याला विषयी म्हणतात. विषयी ओढी भुलले जीव, आता कोण करील याची कीव. आणि म्हणून हे काही लोक विषयामध्ये गुंतलेले आहेत. 3रा वर्ग सांगितला साधकाचा, त्याचं बरोबर ठरलेलं आहे, साधकाचं बरोबर ठरलेलं आहे, ध्येय निश्चित झालेलं आहे. आणि 4था वर्ग सांगितला मुक्ताचा, त्यांचं ठरलेलं घडलेलं आहे.
त्यांचं ठरलेलं घडलेलं आहे. आणि म्हणून जीवनामध्ये ठरवणं महत्त्वाचं आहे. आणि एकदा का ठरलं तर मुक्काम निश्चित होतो. म्हणून माझे नाथबाबा असू द्या, संत सावता बाबा असू द्या, जगद्गुरु तुकोबराय असू द्या, माऊली ज्ञानोबराय असू द्या, हे काही संत असेच झाले नाही महाराज. हे संत असेच झाले नाही. ह्यांना त्रास दिला लोकांनी, आपल्या त्रास दिला. किती दिला? जगद्गुरु तुकोबरायला मंबाजी बुवानं काठीनं बदडावं, तरी जगद्गुरु तुकोबरायनी घरी जावं आणि पाया पडून त्यांचे पाय चेपून सांगावं, मंबाजी बुवा चला ना कीर्तनाला, तुम्ही जर पुढे नसलं तर कीर्तन मला करू वाटत नाही. नम्रता आहे महाराज. आणि ते जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी त्यांना त्रास झाला, आमच्या नाथबाबाला त्रास झाला. नवे नवे अनेक संतांना, माऊली ज्ञानोबरायाच्या तर पीठामध्ये माती कालवणारी लोक आपली आहेत. छत्रपती धर्मवीर संभाजीराजांना पकडून देणारी लोक सुद्धा आपलीच आहेत. आपल्यापासून जेवढा धोका आहे तेवढा दुसऱ्यापासून नाही. लक्षात आलं? आणि म्हणून आपल्या लोकांना धर्म, संस्कृती, वारकरी संप्रदाय या गोष्टी, आई वडिलाची सेवा, वारी करणं या गोष्टी जर आपण जपल्या तर वारकरी संप्रदायाची पताका चंद्रसूर्य असेपर्यंत तिला काही होणार नाही. किती सांगितलं मनुष्य देह अल्प आयुष्य. आता विचार करा, कृत त्रेता युगाचा जर विचार केला तर माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्षाचं. द्वापार युगाचा विचार केला तर माणसाचं आयुष्य 1,000 वर्षाचं. आणि आता कलियुगाचा विचार केला 100 वर्षाचं. कुणाकुणाला गॅरंटी इथं बसलेल्या पैकी आपण 100 वर्ष जगणार? हात वर करा. कुणाकुणाला गॅरंटी आहे 100 वर्ष जगणार? कोणालाच नाही. हा 100 वर्षाची गॅरंटी वाटाना म्हणून तर सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा निघाला. बरोबर? सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याची लोकाला गॅरंटी वाटाना म्हणून पुन्हा अमृत महोत्सव निघाला. अमृत महोत्सवाची गॅरंटी वाटाना म्हणून पुन्हा 61 निघाली. 61ची गॅरंटी लोकाला वाटाना म्हणून सुवर्ण महोत्सव निघाला. सुवर्ण महोत्सवाची गॅरंटी वाटाना म्हणून रौप्य महोत्सव निघाला. 24 वर्ष 25 वर्ष. आणि मग रौप्य महोत्सवाची गॅरंटी वाटाना म्हणून आता वर्षाला वाढदिवस आहे. ध्यानात आलं? बस वर्षभर टिकला, खूप काम केलं तो. लक्षात? आता गॅरंटी नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाची सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुलालसा, जग हे कुणाची सांग भल्या माणसा. कधी लागेल रे विड्या तुला गोडी अभंगाची. का भरोसा नहीं महाराज? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. ह्याच्या पुढे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर महाराज, क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. बस ह्याची काही गॅरंटी नाही महाराज. चालता चालता माणसं, लोक आता रोगही तसे निघले, चालता चालता माणसं गप व्हायला लागली. चालता चालता लोक सहज म्हणतात, सकाळी आम्ही दोघं मिळून चहा पाणी केलं 10 वाजता, 12 वाजता तर कळालं. असा रोग आला महाराज, अटॅक. असा अटॅक करतो माणसावर. झटक्याला होत्याचं नव्हतं. लक्षात आलं? माशी पंख पाखडे तवही सरे. घास घेतला तर महाराज गळ्याच्या खाली उतरल का नाही याची गॅरंटी नाही. आपल्याला झोपवणारा देव, आपल्याला सकाळी उठवणारा सुद्धा देवच. लक्षात आलं? तरी काय कायला संशय, महाराज जगात देव असेल का? तरी लोक म्हणतात महाराज देव असेलच का? मग देवाला अशी कोरोनासारखी एखादी झोक सोडावी लागते आणि मग लोकांच्या लक्षात येतं खरंच देव आहे. दमकुंडी झाल्याशिवाय देव कळत.
दमकुंडी झाल्याशिवाय देव माणसाच्या लक्षातच येत नाही महाराज. आणि म्हणून झोपवणारा तोय, उठवणारा तोय. आता तुम्हाला वाटलं कीर्तन ऐकावं, तुम्ही आलात का तुम्हाला आणलंय? तुम्ही आलात का तुम्हाला आणलंय? आणलंय. यायचं तुमच्या हातात नाही महाराज. म्हणून आणणारा जो आहे त्याचे आभार मानले पाहिजेत. खाणं आपल्या हातात आहे, पचवायचं त्याच्या हातात आहे. पचवणारा जो आहे त्याचे आभार मानले पाहिजेत. लक्षात आलं? कोटी रुपयाची गादी आहे तुमची, कोटी रुपयाचा बंगला आहे, आईश आराम आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण गोळ्या खाऊन झोप येत नाही. पण सांगू, वारी करणाराचा आमचा वारकरी साधा कागद रोडच्या कडाला टाकतो, पडल्या पडल्या झोपतो. लक्षात आलं का? वारी म्हणजे एवढी सोपी वारी नाही महाराज. कमी वस्तूमध्ये सगळ्या गोष्टी ऍडजस्टमेंट करणं याला वारी म्हणतात. वारी म्हणजे सोपं नाही. वारी जन्म मरणाती वारी. वारी 84 लक्ष योनी वारी. वारी काय करते महाराज? जन्म मरण आपलं तारते. याच्या पुढे जाऊन सांगू का? जीवन जगत असताना अडचणी तर प्रत्येकाला आहेत, पण अडचणीवर मात करून जो त्या ठिकाणी चालतो त्याला माणूस म्हटलं जातं. 83,99,999 योनी भोगून भोगून शेवट मनुष्य जन्म आहे. शेवट आहे, पुन्हा मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. शेवट आहे बघा, शेवट. पुन्हा मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. पण ज्याच्यासाठी दिलाय त्याच्यासाठी त्याचा वापर व्हायला पाहिजे. भगवान परमात्म्याने अनमोल किमतीचा नरदेह दिला, याचं मोल करता येत नाही. पण फुकटच्या गोष्टीचं लोकाला त्याचं चीज वाटत नाही. फुकट जे दिलेलं आहे त्याची किंमत वाटत नाही. आम्हाला बऱ्याच गोष्टी वारीमध्ये वाटल्या जातात, आम्हाला त्याची किंमत वाटत नाही. बऱ्याच गोष्टी फुकट मिळतात, त्याची किंमत वाटत नाही. पण सांगू तुम्हाला, मी वारीमध्ये चालत असताना सुद्धा विचार केला, दिंडीतील वारकरी आमचा कधीच बाहेर पडत नाही, काही मागत नाही. पण जे बाजूने चालणारे वारकरी असतात ते सुद्धा वारकरीच असतात, फक्त दिंडीमध्ये नसतात. ते सुद्धा चालतात, पण चालता चालता ते अनेक लाईनीमध्ये घुसतात. मग लाईनीमध्ये घुसल्यानंतर पुढं वाटायचं काय चालू एवढं तरी ध्यान ठेवलं पाहिजे, आहे का नाही? भली मोठी महिला मंडळाची माऊल्यांची आमची रांग होती आणि त्याच्यात 2 जण घुसले, 2 जण पुरुष, आणि ते भली मोठी महिला मंडळाची रांग 1.5 तास गेले महाराज रांगेत चालून चालून चालून. त्यांची दोघाची बारी आली आणि तिथं काय चालू होतं? हळदी कुंकू फुकट वाटायला चालू होतं. काय उपयोग आहे का वारीत? त्याच्या पुढं दुसरी एक लाईन होती, तिथं सगळी पुरुषाची लाईन होती आणि तिथं आमच्या 2 मावल्या घुसल्या लाईनीत. आता मग त्यांनी बघावं पुढं काय चालू आहे तरी वाटप तरी बघावं. पण घुसल्या मग त्यांनाही 1.5-2 तास लागले बारी यायला. तिथं बारी आल्यावर त्यांना कळालं इथं फुकट दाड्या करतात. काय उपयोग आहे का? लक्षात आलं? फुकट दिलेलं त्याची किंमत माणसाला वाटत नाही. अनमोल किमतीचा नरदेह फुकट दिलाय, ह्याच्यासाठी आपल्याकडून काही डिपॉझिट घेतलेलं नाही महाराज. फुकट दिलेला आहे आणि फुकटची किंमत लोकांना वाटत नाही. मी जर आता तळेगावला येत असताना म्हणलं असतं जाऊ दे मी काय नाही घेत नाही, काय नाही, फुकट येतो, आहे का नाही? फुकट येतो म्हणलं, लोक म्हणले असते आपलाच महाराज आहे, नका काही टेन्शन घ्यायचं नाही, आहे की नाही? जाऊ दे आपलाच महाराज आहे, आपल्या दिंडी आपल्या बरोबर चाललेला आहे आणि काय दिलं तर दिलं, नाही दिलं तसं मी काय ताईला ठरवून आलो नाही बरं का. पण असं काही काळजी करू नका. हां, त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टी करायच्या असतील तर फुकट दिल्या तर त्याच्या काही किंमत होत नाही महाराज. एक दात पडला तर दुसरा दात तसा कृत्रिम बसत नाही. एक हात मोडला, हाताचं हाड जर मोडलं तर कितीही प्लास्टर करा, पहिल्यासारखा हात तुमचा होणार? अहो, किंमतच ह्याची आपल्याला कळत नाही. मग आपण याची किंमत केली पाहिजे महाराज. जी वस्तू ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी तिचा वापर व्हायला पाहिजे. पावसाळ्याचे दिवस एक जण छत्रीच्या दुकानात गेला आणि छत्रीवाल्याला म्हणला चांगली छत्री द्या. छत्रीवाला म्हणला 12 काड्याची का 16 काड्याची? तो म्हणला 16 काड्याची द्या आणि चांगली द्या. तो म्हणला 12 काड्याची कितीला आणि 16 काड्याची कितीला आहे? त्याने सांगितलं 12 काड्याची म्हणला 150 रुपयाला आहे आणि 16 काड्याची 250 रुपयाला आहे. तो म्हणला 250 रुपये घ्या, 16 काड्याचीच द्या, पण गॅरंटी काय? तो म्हणला तुम्ही आहे तोपर्यंत छत्रीला काही होणार नाही, फक्त 2 गोष्टीला जपा, उन्हात न्यायची नाही, पावसात भिजू द्यायची नाही. छत्री कशाला घ्यायची? जी वस्तू ज्याच्यासाठी दिली त्याच्यासाठी वापर व्हायला. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग. दिलंय ना भगवान परमात्म्याने. हात दिलेत, हातानं टाळी वाजवा, हातानं दान धर्म करा. डोळे दिलेत, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. कानाने देवाची श्रवण ऐका, कीर्ती ऐका.
आणि जोपर्यंत पाय चांगलेत तोपर्यंत पंढरपूरची वारी करा आणि असणारी तीर्थयात्रा करा, नाहीतर एकदा का हे पाय थकले महाराज पुन्हा काही उपयोग होणार नाही. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हणून जोपर्यंत हे चांगलंय तोपर्यंतच करा, आणि एकदा या शरीरातला राम निघून गेला की आपलं पुन्हा काही काम राहत नाही. आणि तुम्हाला सांगू प्रपंचात किंमत कुठपर्यंत आहे, संसारात किंमत कुठपर्यंत आहे. जोपर्यंत अण्णा घरामध्ये आणतो तोपर्यंत अण्णाला किंमत आहे. अण्णा घरामध्ये जोपर्यंत आणतो तोपर्यंत अण्णाला किंमत आहे. एकदा अण्णाचं अन्न बंद झालं अण्णाला शून्य किंमत आहे. त्याच घरातली लोक म्हणतात आला बागुल आजा. लक्षात आलं? बागुल बाबा आला म्हणतात. कोपऱ्यात बसलेलं असते म्हातारं, त्याला म्हणतात बागुल बाबा आला. का? वेळ संपली म्हणून. प्रपंचामध्ये कुठपर्यंत किंमत आहे? जोपर्यंत तुम्ही आणताय तोपर्यंत प्रपंचात किंमत आहे. पण सांगू तुम्हाला, एकदा आणायचं झालं बंद झालं प्रपंचातली किंमत संपली. म्हणून एकच करावं लागतं बघा, जसं वय वाढल प्रपंचातली किंमत शून्य होत जाते, आणि जसं वय वाढल परमार्थातली किंमत वाढत जाते. ऐका, परमार्थातली किंमत वाढत जाते. परमार्थातली किंमत इतकी वाढते, ज्वारीमध्ये शेंदाड असतं. शेंदाड ज्वारीमध्ये तुमच्याकडे आहे का? आमच्याकडे जास्त मराठवाड्यात जास्त येतं, ज्वारीमध्ये शेंदाड येतं. आणि महाराज 1 किलोमीटरवर जरी आम्ही असलो, 1 किलोमीटरवर, आणि ते शेंदाड एकदा पिवळं झालं आणि पिकलं आणि ते जरा मग असं उरलं, बस लांबून त्याचा वास येतो महाराज. पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केली पांडुरंगे. तसं आपण पिकलं पाहिजे, पिकलं पाहिजे. कशाने पिकतो? पिकली हे वाचा राम नामे. कशाने वाचा पिकते आपली? नामस्मरणाने वाचा पिकते. सतत त्याचं नामस्मरण केलं का आपली वाचा पिकते. नवे नवे जन्माला आलेल्याचं सार्थक होतं. मग तुम्ही म्हणाल महाराज लयच लागला कंबर बांधून सांगायला, आता घरी जातो का नाही? का जातो इकडे पंढरपूरला? सांगू तुम्हाला मी, माणसाने प्रपंच जरूर करायचा, संसार जरूर करायचा, पण करत असताना माझा म्हणून करू नका. कुठलेही कार्य करा पांडुरंगार्पणमस्तु, कुठलंही कार्य करा श्रीकृष्णार्पणमस्तु, बस त्याला व्हा. आणि मग तसं जर केलं तर महाराज काळजीच राहत नाही. आमची माऊली सकाळी सकाळी उठते, सडा संमार्जन करते, रांगोळी काढते, नवे नवे देवाची देवपूजा करते, मूठभर वंजळभर तांदूळ घेते दारामध्ये टाकते. आता एखादी चिमणी येते आणि तो तांदळाचा दाना उचलते, बाकीच्या तांदळाचं तिला घेणं देणं नाही. माणसाने प्रपंच जरूर करायचा, संसार जरूर करायचा, पण संसार करत असताना असा करा. अभंगाचं पहिलं चरण.